नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर। तर आज आपण 7वा चॅप्टर अंकगणितचा काय नाव आहे त्याच्या संख्यावर आधारित प्रश्न है ना, प्रॉब्लेम्स ऑन नंबर ते बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला जे बी आतापर्यंतचे जे बेसिक चॅप्टर झाले ॲव्हरेज फॅव्हरेज जे बी आहेत, नंबर सिस्टम वगैरे, त्या सगळ्यांचा थोडा नॉलेज पाहिजे। समसंख्या काय आहे, विषम संख्या काय आहे, क्रमवार संख्या काय आहे, स्क्वेअर नंबर काय आहे, क्यूब नंबर काय आहे, हे ते माहीत पाहिजेत आपल्याला, बरोबर। आणि मग सॉल्व करण्याचा तरीका काय याला, इथं काही कन्सेप्ट काय नाही, जसं म्हणलं तसं कर, समजला का। तर प्रश्न नीट वाचता आला पाहिजे। तुम्हाला जर प्रश्न नीट वाचता येत असेल आणि त्याची मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये मांडणी करता येत असेल तर आपण इझिली त्याला सॉल्व करू शकतो। तो बंद करणार आहे दादा, मला नाही द्या, तुम्ही शवा घेता। चला बघा, तर काही सॉल्ड एक्झाम्पल पहिले पाहून टाकून बंद करणार, बा आवाज येते ना। हां, तर पहिले सॉल्ड एक्झाम्पल काही पाहून टाकू आणि त्याच्यानंतर मग एक्झरसाइज धड 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 आहे ना। किती प्रश्न आहेत टोटल एक्झरसाइजमध्ये पाहून घ्या, आहे 150। हां बस होते, बिलकुल दोन व्हिडिओमध्ये त्याचा खेळ खतम करून टाकू। ओके, काय म्हणते बघा, एक संख्या 54 से उतनी ही अधिक आहे। आता मधामधामध्ये जे काही बी थोडेफार कन्सेप्ट राहतील ते मी मधामधात सांगेन तुम्हाला, ठीक आहे। म्हणजे जसा 2 अक्षरी नंबर कसा घ्यायचा, तर 2 अक्षरी नंबर XY, 3 अक्षरी म्हणल्यानंतर XY, तर याचं विश्लेषण काय होईल, विस्तारित रूप काय झाला असता, हा 10th प्लेसवर आहे तर हा झाला असता 10x प्लस हा काय झाला असता 100x प्लस 10y प्लस z, या प्रकारे है ना। तर हे थोडेसे लक्षात मग येतीलच तुमच्या। तर पहिला प्रश्न काय म्हणते, एक संख्या 54 से उतनी ही अधिक है जितनी 82 से मतलब 82 से कम है, संख्या ज्ञात करे। काय म्हणते, अशी एक संख्या जे 54 से अधिक आहे म्हणते, 54 पेक्षा मोठी आहे है ना। तर जेवढ्यानं मोठी आहे 54 पेक्षा, ते की सकाळून सपोज मी म्हटलं 9 ही 5 पेक्षा कितीनं तरी मोठी आहे, तर 9 मायनस 5, तर जेवढ्यानं मोठी आहे म्हणजे 4नं मोठी आहे, तेवढेच अगर मी म्हणेन 9 15 पेक्षा कितीनं लहान आहे है ना, तर मग 15 मायनस 9 असा कराल ना तुम्ही। हां तसाच। तर काय म्हणते, एक संख्या 54 से उतनी ही अधिक आहे, सपोज ते एक संख्या आपण पकडला x, तर 54 पेक्षा मोठी आहे म्हणते, म्हणजे 54 मधून त्या x मधून काय कराल, तर जेवढ्यानं ते मोठी आहे काहीतरी येईल इथं उत्तर, तेवढाच उत्तर कोणाचा आला पाहिजे म्हणते समोर, उतनी ही 82 से कम। 82 से कम मतलब 82 पेक्षा लहान असेल, तर मग मायनस कोणातून कराल, 82 मधून ती संख्या मायनस कराल, तर 82तून ती संख्या मायनस, म्हणजे एवढ्यानं कमी आहे ती, म्हणजे हे दोन्ही संख्या काय आहेत, आपल्या आमने सामने आहेत म्हणा लागल, म्हणजे इक्वल म्हणा लागल। अरे अशीच मांडणी करा लागल की नाही। हां मग सोडवा आता याला, हा x या बाजूला मायनसमध्ये आहे, त्या बाजूला जाईल तर प्लस, आणि हा -54 या बाजूला तिकडे जाईल तर 2x इज इक्वल टू 6 8 5 13, तर x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, 2 6 जा इकडे डिवाइडमध्ये गेला असता, 2 6 जा आणि 2 8 जा, ही संख्या आहे ती 68, जे जेवढ्यानं 54 पेक्षा कमी आहे मोठी आहे, तेवढ्यानंच 82 पेक्षा काय आहे ती लहान आहे। पहा बरं दोघांचा डिफरन्स, 68 आणि 54चा डिफरन्स 4 आणि 1 14, 14नं लहान मोठी झाली असती ही, तर 82 पेक्षा 14नं लहान असेल। बघा 82 मधून मायनस करा 68, तर 12तून 1 आहे है ना, तर ती मिळाली संख्या तुम्हाला। नेक्स्ट दुसरा प्रश्न काय म्हणते बघा, किसी संख्या के 60% में 40 जोड़ने पर संख्या का 80% प्राप्त होता, वह संख्या क्या है। आता तुम्ही x घेऊन बी सॉल्व करू शकता या संख्येला है ना। एखादी संख्या असेल जिच्या 60% मध्ये, 60% म्हणजे काय, तर 60 भागीला बरोबर, यामध्ये किती जोडलो म्हणते मी 40, तर किती मिळते म्हणते x त्याच संख्येच्या किती पर्सेंट
बरोबर. आता या पद्धतीनं सोडवायचा, नंतर शॉर्टकट बी सांगतो, नंतर काय सांगतो है ना. तर एक्सची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता का, कशी, तर हा त्या बाजूला गेला असता तर मायनस झाला असता सर. तर 80x बाय 100 मायनस 60x बाय, तर किती राहिले 20x बाय इज इक्वल टू, तर 40 × 100 भागीला, कसं आलं समजलं का. हे 100 इकडे मल्टिप्लाय, हे 20 इकडं डिवाइड, 20 दुने म्हणजेच किती आहे ते संख्या. ओके, मान्य कराल. आता कोणती बी जे संख्या असते ती स्वतःमध्ये किती % असते, 100%. स्वतःमध्ये किती % असते, बरोबर. स्वतः कोणती बी संख्या, ठीक आहे. तर त्याच संख्येच्या अगर 60% म्हणत आहे आणि त्याच संख्येच्या 80% म्हणत आहे, तर पर्सेंटमध्ये फरक कितीचा आला, 20%चा. 20% इज इक्वल टू किती ठेवल्या असत्या, कारण हे 40 जोडल्यावरच ते 80% झाले असते. तर बघा याला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये कसं सॉल्व करू शकतो. 20%चा फरक म्हणजे 40चा फरक, तर ओरिजिनलमध्ये ती संख्या किती % होती, इज इक्वल टू किती, तर 20 1 20 दुने म्हणजे 1ची व्हॅल्यू किती आहे, तर 100ची व्हॅल्यू किती राहील, हा झाला असता तुमच्या 2 लाईनमध्ये. समजलं का, किती लाईनमध्ये, बस एवढाच आली. पण आपल्याला काय काढा म्हणलं, काय अजून म्हणलं का, सामो नाही. ठीक आहे. देन बघा तिसरा काय म्हणते, एक संख्या के 3/4 का 2/5 यदि 204 है ना. तीसरा एक संख्या आहे म्हणते, काय पकडायची कधी पण एक संख्या x, तिच्या 3/4 का म्हटलेला आहे ना, के 3/4, तर का मतलब होता है इंटू, तर 3/4 मतलब 3/4 का, पुन्हा का म्हणजे 2/5 कितना है 204 है, तो संख्या क्या है, तर x इज इक्वल टू 204. हे खाली जेवढे डिवाइडमध्ये आहेत तेवढे सगळे मल्टिप्लायमध्ये गेले असते, आणि 3 आणि इकडे 2 वरचे खाली, बरोबर. तर काटा आता, 3 × 18 3 3 8 आणि बरोबर 5 दुने, तर किती झाले, x इज इक्वल टू किती आला आहे, बरोबर. देन चौथा बघा, 2 अंकों से बनी संख्या अपने अंकों के योग का क्या है 7 गुना आहे. बघा काय म्हणते, 2 अंकों से बनी संख्या, लेट दॅट नंबर काय असेल, ही संख्या, ही काय झाली, ही संख्या होय. हिच्या एक्सपांडेड फॉर्म मी काय लिहू शकतो, हिच्या जे एक्सपांडेड फॉर्म काय लिहू शकतो, 10x प्लस ही काय संख्या एक्सपांड. बघा जसं मी म्हटलं की बा 56 आहे, तर 56ला मी असं नाही लिहू शकत का 50 + 6, तरी पण ते येते ना. हां, तर तसंच लिहिलो त्यांना. ठीक आहे. काय म्हणते, 2 अंकों से बनी संख्या अपने अंकों के योग का, अंक कोणते आहेत याच्यामध्ये, जसा याच्यामध्ये बघा हा 10th प्लेसवर होता, तर 10 × 5 झाला म्हणजे 50 झाला, म्हणजे मेन अंक कोणता होता आणि दुसरा अंक कोणता होता, इथं अंक कोण आहे आणि हा, तर इनका योग म्हणजे यांची बेरीज, ते संख्या यांच्या बेरजेच्या 7 गुना आहे म्हणते, कोण, 10x + y, ही संख्या होती ना. अरे हिचा जे एक्सपांडेड फॉर्म होता हा, तर हे जे संख्या आहे हिची जे व्हॅल्यू आहे तिच्या अंकांच्या बेरजेच्या 7 पट आहे. तर अंक पलट देने से प्राप्त संख्या मूल संख्या से 18 से कम हो जाती है. अगर काय म्हणते, आपण काय केला म्हणते, जर काय केला आपण अंक पलटवून दिला, इंटरचेंज म्हणजे yx झाला असता, म्हणजेच 10y + x
हा झाला असता. तर याचा डिफरन्स म्हणजे जे मेन नंबर आहे आपला, मेन नंबर काय होता, मूळ नंबर हा होता, आणि चेंजवाला कोणता होता, हा काही नाही, चेंजवाला हा होता. तर यांच्यातला फरक, यांच्यातला किती आहे म्हणते, है ना, पलटणे पण ही लहान होऊन जाईल म्हणते, ही मोठी होऊन जाईल म्हणते. म्हणजेच काय कराल, 10x + y मायनस 10y + x इज इक्वल टू, असे दोन इक्वेशन तुम्हाला मिळतील. दोन इक्वेशन मिळतील, हा एक नाही, बरोबर. हां, तर या इक्वेशनला समोर सोडवा. फर्स्ट केस तर 7x + 7y इज इक्वल टू 10x + अरे बरोबर. हां, तिकडे हा इकडे घ्या, इकडे 10x - 7x झाला असता, म्हणजेच 3x आणि 6y. हां, तर रेशो काढू शकतो मी एक्स वायचा. हा एक्स त्याच्या खाली गेला तर 6/, अरे हो हां. आणि आता सपोज एक्सला पकडलो मी 6 आणि याला पकडलो, बरोबर, कारण मी 2चा बी मल्टिप्लाय करीन तरी 12 होऊन जाईल. ते आपल्याला सिंगल डिजिट पाहिजे एक्सच्या ठिकाणी, तर 1चाच मल्टिप्लाय करावं लागल, म्हणजे याच्यासोबत एक्स राहते की नाही. ते एक पकडलो 6 आणि एक पकडलो 3, तर 63 हा नंबर बनला. आणि 36 अगर मायनस कराल तर 18 येऊन राहिला का, पहा येत आहे का, नाही, म्हणजे हा आहे का आपला, नाही. मग 3 1 3 दुने, तर 2/1 पकडू शकतो एक, तर म्हणजे एक झाला असता 21, दुसरा झाला असता फरक. येत आहे का, नाही. म्हणजे आता पूर्ण समोर सोडवा लागल. समोर बघा, पक्का जसा आहे म्हणलं तसाच केलो ना मी ना. तर इथून आपण एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ. यावाल्या इक्वेशनमधून काय काढून घेऊ आपण, एक्सची व्हॅल्यू, आणि ती एक्सची व्हॅल्यू दुसऱ्या याच्यामध्ये पुट करून टाकू. काय आला असता, याला थोडासा खाली घेऊन जा. हा एक्स जागच्या जागी, हा वाय त्याच्या खाली आला, आणि हा 6, 3 1 जा 3, 3 2 जा. तर एक्सची व्हॅल्यू काय झाली असती, 2y झाली असती. हां, आणि आता इथं ठेवू शकता तुम्ही, म्हणजे पूर्ण इक्वेशन तुमच्या वायच्या रूपात आला असता. हां, तर काय येईल, (10x + y - 10y - x) म्हणजे 9x आणि 9 इज इक्वल टू, अरे बरोबर, 9 9 कॉमन, x - y 18/9 कॉमन निघला, डिवाईडमध्ये गेला. हां, एक्सची व्हॅल्यू किती ठेवल्या, -y इज इक्वल टू 9 1 9 9 दुने, तर किती राहिला, y इज इक्वल टू किती आला, y इज इक्वल टू 2. तर मग दुसरा x इज इक्वल टू किती होऊन जाईल, x इज इक्वल टू 2y आहे ना, म्हणजे किती होऊन जाईल, म्हणजेच किती, 42 हा ओरिजिनल नंबर राहिला असता, आणि 24 हा झाला असता. मायनस करा, 12तून 4 गेले 8 आणि 1, बरोबर आला. तर ओरिजिनल नंबर 42 आणि इंटरचेंज नंबर 24. तर आपल्याला कोणता काढायचा होता, अभिष्ट संख्या काढायची होती पहिलीवाली, तर किती आली असती, है ना. तो फॅन लावाच लागेल, थोडासा पॉज कर बरं, तो फॅन लावतो मी बरोबर पहिले, समोर वाढून. हां, देन कोणता प्रश्न आहे बघा, 5वा है ना. काय म्हणते प्रश्न, किसी भिन्न म्हणजे काय होते बघा, लक्षात घ्या. भिन्न म्हणजे काय होते, भिन्न म्हणजे फ्रॅक्शन. भिन्न म्हणजे काय होते,
फ्रॅक्शन. तर जेव्हा पण भिन्नवाली गोष्ट आली तर फ्रॅक्शन आपला. ठीक आहे. तर किसी भिन्न के अंश तथा हर म्हणजे काय, छेद, डिनोमिनेटर में से एक जोड़ने पर क्या हो जाएगा म्हणते 2/3 प्राप्त होता है. इस भिन्न के अंश तथा हर में प्रत्येक से एक घटाने पर कितना प्राप्त होता है 1/2. तो वह भिन्न ज्ञात कीजिए. तर आपण तो भिन्न पकडून टाकू. भिन्न म्हणजे फ्रॅक्शन पकडून टाकू. कोणता आहे तो फ्रॅक्शन? सपोज x/y. काय पकडू? तर पहिल्या केसनुसार काय म्हणत आहे? फर्स्ट कंडिशननुसार x में एक जोड़ने पर और y में भी एक जोड़ने पर क्या प्राप्त होता है, बरोबर. आणि सेकंड केसमध्ये काय म्हणत आहे? x में से 1 घटाने पर और y में से भी 1 घटाने पर क्या प्राप्त होता है, बरोबर. आता याला सोडवू नाही शकत का तुम्ही? 3x + 2y + 2 हा इकडे मल्टिप्लाय झाला तर 3x आणि 3 वन जा 2y आणि 2 वन जा तर 3x - 2y आणि हा या साईडला जाईल तर काय होईल मायनस. तर किती आला असता? 3x - 2y - 1. किती आला असता? इकडे -2 इकडे y मायनस, अरे बरोबर 1 1 जा 1 असेल ना. हां मग 2x मायनस हा या साईडला येईल तर y आणि हा मायनस प्लस त्या बाजूला जाईल तर आणि हा -1 जसाच्या कळली गोष्ट. हां तर किती आला? मायनस प्लस होऊन मोठ्या संख्येच्या. तर हे दोन इक्वेशन बनले, बरोबर. आता इक्वेशन कसे सॉल्व करतात तर शिकल्या तुम्ही. ॲडिंग, सबट्रॅक्टिंग किंवा सबस्टिट्यूशन मेथड. अरे सबस्टिट्यूशन मेथडनं पण करू शकतो. हां तर काय करू आता? सारखे आहेत का पहिले कोइफिशियंट बघा. याचा कोइफिशियंट 3, याचा कोइफिशियंट लिहिण्यावर फोकस नको करू ऋतिक, पहिले समजून घे. देन याचा कोइफिशियंट 1 आणि याचा कोइफिशियंट 2 तर जमल का? तर कोइफिशियंट सारखे करायला लागतील पहिले. कसं तर याला जर मी 2चा मल्टिप्लाय केलं तर होऊ शकते. तर या इक्वेशनला करतो 2चा मल्टिप्लाय म्हणजे काय झालं असता 4x. हा एक इक्वेशन झाला आणि हा एक इक्वेशन, बरोबर. हां काय होईल? ॲडिंग होईल की सबट्रॅक्टिंग होईल? चिन्ह वेगवेगळे असतील तर ॲडिंग. ज्या कोइफिशियंटचे, ज्या टर्मचे दोन्ही व्हेरिएबल आणि कोइफिशियंट सारखे आहेत त्याचे चिन्ह चेक करायचे. जसं आता इथं 2y आहे, इथं पण 2y आहे. चिन्ह चेक करा. वेगवेगळे असतील तर ॲडिंग, सारखे असतील तर 3x - 2y - 1 सबट्रॅक्ट 4x - 2y. सबट्रॅक्टिंग केलं तर खालच्यावाल्या इक्वेशनचे चिन्ह काय करून टाका. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर प्लस. मायनस होऊन मोठ्या संख्येच्या हा कटला मायनस प्लस. मायनस प्लस होऊन मोठ्या संख्येच्या चिन्ह हा बी मायनस, हा बी मायनस. हां मायनस x = x भेटला तर y नाही काढू शकत का आपण? कोणत्या पण इक्वेशनमध्ये ठेवा. याच्यात ठेवा नाही तर याच्यात ठेवा, नाही तर हा जो पहिले बाबा होता आपला नारद मुनी त्याच्यात ठेवा. 2 × -y = तर हा y तिकडे जाईल 3 दुने 6. हा y तिकडे जाईल तर प्लसमध्ये गेला असता आणि हा 1 इकडे येईल तर काय आला असता? xy = 3/, आला असता. हां तर बघाल त्याचं उत्तर आहे का आता? आहे 3/5. चला सॉल्ड एक्झाम्पलचे 2 राहिलेले आहेत, पटकन निपटवून टाकून.
सहावा काय म्हणते पुन्हा बघा, एक भिन्न के अंश में 25% की वृद्धि तथा हर में, हर मतलब डिनोमिनेटर में 20% की कमी करने पर प्राप्त भिन्न कितना हो जाता है म्हणते, बरोबर. तो मूल भिन्न क्या है. मला सांगा 25%ची वाढ केलं म्हणजे त्याच्यामध्ये 25% त्याच संख्येच्या प्लस केलं म्हणजे ओरिजिनल संख्या किती पर्सेंट झाली असेल, 125. कारण ओरिजिनल पहिले किती राहते, 100. 25%ची वाढ केलं म्हणजे किती झाली, 125% झाली असेल त्या संख्याची. आणि खाली खाली काय म्हटलं, बी मध्ये 20%ची कमी केलं म्हणजेच 80% झाली असेल तर बस तसंच मांडायचं. आपला ओरिजिनल भिन्न काय होता, तर या एक्सचा काय झाला असेल, याच्यामध्ये प्लस केलं किती 25% ऑफ एक्स म्हणजे सरळ सरळ हा झाला 125% म्हणा, नाहीतर तो पर्सेंटचा सिम्बॉल आपण काटू पण शकतो. खाली याच्यामध्ये 20%ची काय झाली मायनस झाली म्हणजे सरळ सरळ हा काय झाला असेल 80 ऑफ, अरे याला असेल तर 125 ऑफ एक्स आणि इकडे 80 ऑफ वाय, याची व्हॅल्यू किती येते म्हणते 5/8. तर ओरिजिनल भिन्न क्या है काढू ना शकत का, हा 5/8 जसाच्या तसा, हा 80 इकडे डिवाइडमध्ये आहे तर इकडे, आणि हा काटा आता 8 1 8, 8 10, 5 1 5, 5 2 10, 5 5, 5 2 आणि 5 5 ते x/y इज इक्वल टू किती आला, आहे का बघा, आहे. हां, जसं म्हणलं तसं करा, दुसरा काहीच नाही आहे या चॅप्टरमध्ये. देन काय म्हणते बघा, दो संख्याएं इस प्रकार की है, पहली संख्या के 3 गुना तथा दूसरी संख्या के 2 गुना का योग 127. पहली संख्या के 5 गुना तथा दूसरी संख्या के 4 गुना में अंतर कितना, दोन इक्वेशन सांगितलेले आहेत, सोडवायचे आहे. एक संख्या पकडला आपण, सपोज एक संख्या पकडला फर्स्ट नंबर एक्स आणि सेकंड नंबर पकडला सपोज वाय. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणत आहे, कंडिशन वाच काय म्हणते, पहिली संख्या के ती गुणे म्हणजे 3, पहिली संख्या हे होती तर 3x, मग काय म्हणते तथा दुसरी संख्या के दो गुणे म्हणजे 2y, यांच्या काय म्हणते वाच दादा काय म्हणते, इनका योग म्हणजे बेरीज, योग म्हणजे किती आहे म्हणते, जसा म्हणलं तसा मांडला. हां, मग वाच अजून समोर, पहिल्या संख्येच्या 5 गुणे म्हणजे काय होईल, आणि दुसरी संख्या के 4 गुणे म्हणजे काय होईल 4y होईल. इनका क्या म्हणते, अंतर म्हणजे काय वे इज इक्वल टू, झाले दोन इक्वेशन. मग सारखे दिसून राहिले का काही पद आपल्याला, नाही. तर मग पद सारखे करायसाठी आपण काय करतो, कोणत्या तरी संख्येचा मल्टिप्लाय करतो. तर पहिल्याले करू का दुसऱ्याले, इथं 4 दिसून राहिला, इथं 2, याले जर 2चा मल्टिप्लाय केलो तर जमू शकते पुढी, अरे जमू शकते, आपला भजन जमू शकते. तर मग काय होईल मल्टिप्लाय बाय, हां, तर नवीन इक्वेशन इकडे लिहितो, 3 दुने प्लस 4y आणि याच्या बी डबल होईल, 7 दुने 14, चल 5 आणि बेक होईल का. हां, मग हावाला जसाच्या, आता काय करू शकतो सांगा, या दोन इक्वेशनच्या पद सारखे झाले, 4y चिन्हाकडे पहा, प्लस मायनस आहे, तर ॲडिंग की सबट्रॅक्टिंग, ॲडिंग. तर ॲडिंग केलो असतो डायरेक्ट, हा कटला असता, 0 आला असता, 6 5 इकडे 7 9, तर x इज इक्वल टू
297 भागीला, तर 11 एक 11 दुने 7 राहिले, 11 साती, तर एक्सची व्हॅल्यू किती झाली? 27 झाली. कोणत्या पण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवतो सपोज. अरे ठेवू की नको ठेवू? अरे ठेवू का नको ठेवू? हां, तर 3 × 27 प्लस 2y = 120. 27 त्रिक 81, त्या बाजूला जातील तर 127 मायनस 8 6 राहिले, 6 आणि हे 4 आणि भागीला किती होऊन जातील? 2. तर 2 2 जा आणि 2 3 जा. आला असता? अरे आला असता का? थँक्यू भाऊ. पडल का? पोरा फीससाठी कमी आले ना? आणतच नाही पैसे. हो, समजलं? तर या प्रकारे सोडवायचं आहे. तर आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये काय भाऊ, एक्सरसाइज इसको भी धड़का देंगे बिल्कुल. ठीक है.